अय तू उठ, तू मोबाईल पाहतो का? हा खरं बोल. हा पाहतो ना, हा पाहतो ना, खरं बोल. मी काय नाही करत, पाहतो ना. मोबाईल मध्ये काय पाहतो? बस खाली. आणि ते पोरवती नवीन गेम कोणता माहिती? हा नाही ते दुसरा गेम, हा पबजी. आणि दुसरा हा बंद अहो ते येडे झाले ते पबजी मुळे आणि फ्री फायर मुळे. झोप एक असंच मी घरी गेलो आणि झोपलं होतं पोरग. आणि पोरग केवढं माझ्याहून लहान, एवढंच होतं, याच्या एवढंच होतं. आय कोण लढते? हा असू द्या कोण नाही का. असं झोपलं होतं आणि ते गेम खेळत होतं, आपल्याला का माहित नाही. आणि ते नाश्ता कीर्तन होतं दुपारी आपलं. ऐका सर होता इकडं, ऐका कीर्तन होतं दुपारी. आणि गेलो मी नाश्त्याला तिथं. आणि झोपीतच म्हणते हा बंद आला बंद आला मारा मारा. असं कुठं असतं काय? बंद आला मारा म्हणलं. मला वाटलं का आम्हीच बंद आला ना आम्हालाच मारा, म्हणजे आम्हीच बंद आहे. इथे तर काळ बदलत चाललाय, थोडे संस्कार घडवत जा यांचे. आणि तुम्ही तर जगले आता महिला मंडळ, आता तुमच्या सर्वांचं 50 वर्ष राहिलं. आमची पिढी जगली पाहिजे. यांना थोडं होऊ द्या ना. अय यांना थोडी वारी करू द्या पंढरीची. यांना तरुण होऊ द्या ना. ह्यांना जमत नाही. ह्यांना काय ह्यांनी टाळ घेतला का म्हातारा उठलं बस तुला जमत नाही, तुला जमत नाही. तो पोऱ्यामध्ये म्हातारे बस तू ग, हे घे तुझा टाळ आणि तुम्ही दोघंच कुठं बसा बाई माड्यावर. जुने मंडळाला नाही खुडीची, हे नवीन उठले तुला जमल का? पप्याशाही तर नाही म्हणते. आता जून मध्ये वारी आहे ना, लई पप्याशाही काय म्हणते. तर मी पप्याच्या बाप म्हणतो मी वारीला जाऊन येतो, तोपर्यंत दुधाचं म्हैशीचं थोडं चालत खवा काल. आणि ही एक शानी काय म्हणते, त्याला जमल का? त्याला 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 जमल का? अय बाई त्याला जमल का? असं म्हणून वाटोळं करू नका पोरांचं. आणि मोबाईल देऊ नका. मोबाईल मुळे येडी झाली पोरं. पहिलं जर लेकू जर लढाईला लागला त्याची आई त्याला भाकरी द्यायची, भाकरी. अय पप्पाची आई भाकरी भाकरी. आता आई काय देते? हा सांगायला तर लाज वाटते का? मोबाईल महिला मंडळ. आपलं कीर्तन थोडं वाईट आहे, आमच्या कीर्तनामध्ये थोडे दुष्टांत वाईट आहेत, गोष्टी वाईट आहेत. पण आम्ही काळाची गरज आहे. मी तुमचा आहे, मी तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमचे, तुम्ही निम कीर्तन ऐकलं वा. जर आमचं नाही ऐकायला नाही पुढची पिढी जगणार नाही. मोबाईलमुळे जिंदगी नाश करू नका. तुमच्या पाय पुढे विनंती आहे, हे जग पुन्हा बघायला भेटणार नाही यांना. आणि आता सुद्धा माझी आई ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मला जेवायलाच नाही देत. काय मत आहे तुमचं? रोज आपल्या आईनं नेम केला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय हरिपाठ वाचल्याशिवाय पोराला जेवण नको. एक तरी ओवी वाचली पाहिजे, अनुभवावी. आपल्या जीवनामध्ये एक तरी ज्ञानेश्वरीची ओवी वाचली पाहिजे. संस्कृत आहे पण जगदार. ज्ञानेश्वरी म्हणजे काही सोपं नाही. चार शब्द वजनदार आहे. विठोबा ऐका, विठोबा, तुकोबा, ज्ञानोबा आणि शिवबा. विठोबाने काय दिलं तर अख्ख्या जगाला प्रेम दिलं आणि वारी शिकवली. वारी आणि वारी एवढा आनंद कुठंच नाही, वारी शिकवली. तुकोबारायांनी काय दिलं तर आपला माता सुधारण्यासाठी तुकोबारायांनी गाथा लिहिला. आणि माझ्या ज्ञानोबारायांना काय लिहिलं, काय दिलं आपल्याला तर ज्ञानेश्वरी लिहिली सर्वांसाठी. आणि सर्वांसाठी खाऊ म्हणजे आपल्याला हरिपाठ दिला. आणि माझ्या शिवानं काय केलं तर आपल्याला या जगत्वामध्ये राहण्यासाठी स्वातंत्र्य दिलं आणि आपलं महाराष्ट्र आपल्या स्वाधीन करू दिलं, ते म्हणजे शिवबा. आणि अख्ख्या तुम्हाला आम्हाला ऐका सर्वजण,
अख्खं स्वराज्य निर्माण केलं ते म्हणजे कोण आहेत? बोला चला, कोण आहेत? हा, छत्रपती शिवाजी महाराज. आणि काय लाह्या खाऊन जगणारे नव्हते मावळे. ऊसाची मुळे हाताना पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, म्हणून छत्रपतीला जाऊन मिळायचे. आणि एवढी होती ताकद राजांची. आणि राजांसोबत काही साधी नव्हती तानाजी आणि बाजी. आणि कोण? शिवाजी महाराज. जेव्हा राजा घोडदाचं नाव संताजी, ती कशा दुश्मन हम करतात त्यांचं नाव बाजी. पिसऱ्या हाती सणाचं त्यांचं नाव येसाजी. हात तुटला तर माती सटल्याचं त्यांचं नाव तानाजी. वाघाला भरतो त्यांचं नाव संभाजी. तुम्हाला सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. आणि कशी होती राजांची तलवार? थाप इको चमके, इको कमी बना. चमके शिवबाची तलवार, हे चमके शिवबाची तलवार, हे चमके चमके शिवाची तलवार, चमके शिवाची तलवार. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, हरणात फिरली ना तविती माघारी. अशी होती छत्रपतींची तलवार. आणि जिनी तलवार दिली ती साक्षात तुळजापूरची भवानी. सोपं नाही. भवानी मातेने दिली तलवार. आणि जसं वाघाला फाडलं होतं, वाघाला ऐका, जसं अफजल खानाला फाडलं होतं, तसं धर्मवीर संभाजी महाराजांनी वाघाला फाडलं. वाघ आपले काय खातात. आणि संभाजी महाराज दिवसातून 2 वेळा जेवत होते. 2 आणि 2
ये म्हणजे आता ऐका, एका दिवशी ये ऐका 2 दिवसातून किती 2 वेळा, आणि 2 वेळा 40 भाकरी खात होती. 40 आणि 40 किती झाले? 80. हा 80 म्हणजे एका दिवशी 80 भाकरी खाल्यावर कशी ताकद नाही येणार मग ना? आपलं काय खाते? नूडल्स ते काय म्हणतात असेल ते असे ते काय लांब लांब नसतात का? मॅगी ती गांडोळा सारखं. मॅगी, नूडल्स, चायनीज, मंचुरियन, बर्गर, पिझ्झा, पाणीपुरी खाणार थोडं नीट आकली ना ऐका. आणि तुम्ही काय म्हणता? हां जाताना हां 100 रुपये देताना हां चव भारी होते बघा, मूठ टाकून दिले ते संतुलन चव भारी होती. नाही